तर हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये। तर आपली चालली स्वयंपाकाची तयारी। चहा टाकला एक आणि चहा मध्ये टाकायला लागले तेजपत्ता। डाळ शिजवून घेतली, पीठ मळून घेतलंय आणि म्हणलं आता चला आपण चहा टाकू। बघा चहा मध्ये तेजपत्ता टाकलाय। तेजपत्ता टाकला ना एकदम चहा पिऊन बघायला कसा वाटतो तुम्हाला। एकदम छान पैकी झाकत जाती डोळ्यातली माणसं असं ते चहा केल्यावर। पण चहा करायला टाकलाय पण साखर तर काय दिसना डब्यामध्ये। मग हा बघा आता असं आहे बघा, कळलं का बघा। चहाला नाही तर साखर, चहाला साखर आणल्याशी चहा होत नाही तोपर्यंत कढईवर ठेवून घेते, कारण चहाला दिसायला वेळ पान नाही गरम करून घेतलं। कधी भी पाणी पिताना खाली बसून पाणी प्यायचं, म्हणजे काही प्रॉब्लेम आपल्याला होत नाही। आता हे पीठ मळून घेतलं तर डायरेक्ट चपात्याला सुरुवात केली, कारण उशीर भरपूर होतोय। चहा पाती आणल्याशिवाय होत नाही आपल्याला चहा साखर। लाटाची सुरुवात करायची बघून बसून, त्या चहाची वाट बघून टाइम होतोय। कसं चाललंय ना प्रेम जगामध्ये बघा ना, काही नाही कोसळलं तिथे पण किती माणसं निघले ते खूप वाईट वाटते। बारकुले लेकरं, कोणाची आई वडील, कोणाची बहीण, कोणाचे भाऊ, कोणाचा पती, कोणाची पत्नी, त्याच्यामध्ये कोण कोण नसतं। पोरांचे स्वप्न किती त्या हॉस्टेलमध्ये इमाईन घुसळलं तर आता काय जगामध्ये सगळं हेच चाललं, वाईट परिस्थिती। काय मोबाईलला उघडलं की सगळं तेच झालं, काय करायचं सांग। तर चला फ्रेंड, आपलं आजचा दिवस आपल्याला सगळ्यांना चांगला जावा। पाणी बंद करावं, बकेट भरली आहे। आजचा दिवस आपल्याला चांगला जावा सगळेजण। नक्कीच माझा ब्लॉग बघून मला कमेंट करा कसा व्हिडिओ वाटला माझा। रोज मी आपलं आणि दर दिवसाचा आहे का माझा व्हिडिओ ते टाकीत येते मी रोजचा। पाणी ऐकू नाही आलं तुम्हाला? पाणी चालू करून इकडे निघाला का? कोण करणार आहे चालू? पाणी बंद कर पाणी आता। त्याला भरून मी झालं की 2-4 तास ऐक येत नाही भरली का नाही म्हणून सांगून पण किती वेळ चाललंय ते पाणी बंद करा बंद करा भराय ठेवली जण। तर फ्रेंड का रोजचा रोज माझा ब्लॉग आहे, तर सांगा तुम्हाला कसे माझे ब्लॉग वाटते ते सांगा। आता चपाती शेकली आहे, पटपट पटपट शेकून घेते आणि साखरेमध्ये त्याच्यामध्ये साखर टाकल्याशिवाय काय आपल्याला चहा भेटणार नाही। होती पण नाही टाकली ना लय अशी सकाळ सकाळ सकाळी इच्छा होती लवकर चहा घ्यायची। मी काय त्याच्यात ते हे नाही दूध बिजू नाही टाकत, फक्त मला कोरी चहा पिते। दुधाची नाही चहा। शेकली चपाती, शेक चपाती टाक, धर चपाती टाक, लाट चपाती शेक, लाट चपाती शेक, आपलं चाल। दुसरी टाकली आता पिढी घ्यायला, तिसरी लागली।
बनवायचे. आज रविवारमुळे सगळं गाड्या बिड्या शांत आहे. लय वाजत असेल तिकडं गाड्या. तिकडलं वातावरण बघत ना तुम्ही लाईव्हमध्ये छान वाटते. आणि आता तर हिरवगार झाले ना तर आणि काही छान वाटते. आणि माणसाला खरं तर म्हणलं तर शेतामधलं वातावरण बघायला आवडते ना. साखर आणाय पैसे द्यावं सुमित पैसे. सुमित झालं असलं तर आवरण लवकर आणा. बाद झाला लसूण तेवढा. साखर आण. नाही काट वाजले तर हा बघा आता ती पण शिकली चपाती तिला पण वाटली. आणि तुम्ही पण या चपात्या खायला या. आज बनवायला लागली काय सांबर बनवायचे. सांबरला कांदा टोमॅटो कुकरला लावून घेतलंय. दुसरं काय 2 डाळी लावून घेतल्या कुकरला, मसुराची आणि ह्याची तुरीची. तर मग आता हिरवी मिरची घेतली, लसूण अद्रक पण नाही काही नाही तसं जे असेल ते टाकायचं. ते छान होतं. आणि त्याचा मसाला आहे आणलाय घरामध्ये. चपाती मसाला टाकला ना छान होते सांबर. त्याच्यामध्ये शेंग पाहिजे नाही तर दुधी पाहिजे ना. त्याच्यामध्ये तो हे टाकून नाही ना आलं कुठे कुठं त्याच्यापेक्षा टाकला थोडी सांबरला टाकावं. काय भेटली बाबा आता ते मामा काय म्हणलं पैसे द्यायचे. मिरच्या घेऊन त्यात टाकायचे. तर आमच्या सुनीतला टाकायला लावली जिरे मोहरी. त्याला लसूण सोडून आणलं. कारण कसं थोड्या टायमामध्ये एवढं सारं होत नाही म्हणून त्याला मदतीला मला घ्यावं लागतं. सगळे हे झालं तुमचं. झालं तुम्ही वरती चपाती खा गरम गरम. जर इतकं जर नवऱ्याला कोणची बायको आला ते बोलून जर नवरा नग म्हणून पळत असेल तर बघा. आणि नंतर पुन्हा अंगून काढीत असेल तर आणि मी म्हणलं चला आपले मिस्टर टाकले ना तुम्ही बघा. आता लाल टाकायचे आधी टाकला मस्त करून एकच चमचा टाका. सर पाया घालता कधी पण फ्रेंड दाबून फोडणी टाकायची म्हणजे त्याच्यावर पीरियड झाकायचे. 2 चमचे आधी किती टाकले बस ना. ते मसाला सांगतो माझ्याकडे पाणी ते टाकून देते.
आमची भाजी पण झाली. आता मग एवढी पण आपण काय करू, बस करू आता, कारण लय मोठा होईल. हवा काही चालले तर बाय.